रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या किचन मध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठापासून एकदम पौष्टिक असे आपल्याला बिस्किट बनवायचे आहे। पिठापासून भरपूर असे पदार्थ बनवले जातात आणि बिस्किट सुद्धा खूप छान असे टेस्टी होतात, पौष्टिक पण होतात आणि एकच नंबर होतात। तर खूप छान असे आपल्याला साखरेचे बिस्किट बनवायचे आहे। तर बिस्किट बघा इथे किती छान असे मस्त झालेले आहे। रेसिपी पण खूप छान आहे, खूप सोपी आहे, घरातल्याच सामानामध्ये आपल्याला बिस्किट तयार होते। तर खूप छान असे बिस्किट इथे तयार होतात। तर बिस्किट बघा किती छान असे मस्त झालेले आहे। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि गव्हाच्या पिठापासून बिस्किट कसे बनवायचे कसे ते आज आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अशी साहित्याची तयारी करून घ्यायची। तर इथं साहित्य बघा, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी साखर घेतली, 1 वाटी रवा, 2 चमचे हावरे घेतलेले, ओला नारळ घेतलेला आहे, 1 पूर्ण नारळ घेतलेला आहे मी इथं, आणि काजू बदाम 4 वेलची घेतलेली आहे, गावरान तूप घेतलेले 1 वाटी आणि दूध घेतलेले 1 ग्लास। दुधाचं माप तुम्ही कमी जास्त करू शकता, पिठाचं पण माप जास्त कमी करू शकता। आपल्याला एकदम पौष्टिक असे लाडू बनवायचे, त्याच्यासाठी आपण पिठाचा वापर करणार आहोत, गव्हाच्या पिठाचा। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण दूध साखर एकत्र करून घेऊया। दूध आणि तूप थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे, दूध कोमट आहे तर मी पूर्ण इथे 1 ग्लास असं दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला साखर काय बारीक वगैरे करायची नाही, साखर आपण तशीच घालणार आहोत। तर साखर इथे घालून घेऊया, साखर थोडीशी मिक्स करून घेऊया, नॉर्मल अशी थोडीशी विरघळली पाहिजे, फक्त एवढंच करायची, जास्त नाही। 2 चमचे हावरी घेतलेली, हावरी घालून घेऊया। खोबरं आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचंय, खोबऱ्यामध्येच आपल्याला वेलची दळून, खोबरं आपण बारीक एकदम दळून घेतलेले ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे। तुम्हाला जर खोबरं नको असेल तर तुम्ही खोबऱ्याचा फ्लेवर नाही घालायचा, मला खोबऱ्याचा फ्लेवर आवडतो म्हणून मी खोबरं घातलं। तुम्हाला जर हावरी नको असेल तर हावरी नाही घालायची। इथे मी काजू बदाम घेतलेले, काजू बदाम जरी नसले तरी पण तुमच्यावाले बिस्किट छानच होणार। तर इथे आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडेसे काजू बदाम कुटून घ्यायचे आहेत, इथे आपण काजू बदाम बारीक करून घेतलेले घालून घेऊया। त्याच्यानंतर घेतले आपण 1 चमचा तुटी फुटी घेतलेली, ते सुद्धा घालून घेऊया, छान मिक्स करून घेऊया। साखर अशी राहिली पाहिजे, थोडीफार जास्त विरघळायला नकोय, थोडं रवा आणि पीठ घालून घेऊया। रव्याने कशी क्रंची होतात बिस्किट, छान असे मस्त लागतात। तर इथं आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय, पीठ छान मिक्स करून घेऊया। इथे आपण गव्हाच्या पिठाचे बिस्किट का बनवतोय का हे कोणालाही जमेल असं, ज्याच्याकडे साहित्य, कोणाकडे साहित्य असतं किंवा नसतं, त्याच्यासाठी मी आज हे गव्हाच्या पिठाचे बिस्किट तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि खूप टेस्टी पण होतात, खूप छान पण होतात। मी आधी बनवून बघितले आहे म्हणून आज मी तुमच्यापर्यंत रेसिपी घेऊन आलेली आहे। खूप चविष्ट वाटते, आधी मी घरी बनवून बघते मग तुमच्यापर्यंत रेसिपी घेऊन येते। तर खूप चविष्ट आणि खूप छान होतात आणि पीठ आपल्याला एकदम मऊसूत असं काही मळायचं नाहीये, अजून आपल्याला याला पिठाची गरज पडणार आहे। थोडंसं पीठ घालून आता हाताने आपण पीठ मळून घेऊया। पिठाचं प्रमाण आधीच थोडं थोडं घ्यायचं, आता मी माप जास्त घेतलं होतं 1 ग्लास दूध म्हणून मी पहिल्यांदा 1 वाटी पूर्ण पीठ घालून घेतलं होतं। आता आपल्याला थोडं थोडं करून पीठ इथे वापरून घ्यायचंय। मी इथे 1 वाटी तूप घेतलेलं आहे, तुम्ही तेलाचा जरी वापर केला तरीही चालेल, तेलाने पण छान होतात बिस्किट। इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे आपल्याला, तर इथे मला फक्त अर्धी वाटी पीठ लागलेलं आहे, तर इथे 1.5 वाटीमध्ये आपल्याला पिठाचा गोळा छान असा तयार झालेला आहे। ही वाटी मोठी आहे, तुमची जर छोटी वाटी असेल तर तुम्हाला 3 वाट्या सुद्धा पीठ लागू शकतं। माझी मोठी वाटी असल्यामुळे मला 1.5च वाटी लागली। आता एकदम छोटे छोटे गोळे आपल्याला तोडून घ्यायचे, जसं आपण लिंबू असतं एवढ्या मापाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा, हलक्या हाताने गोल करून आपल्याला दाबून घ्यायचं हातावरतीच छान असं। काही चिरा पडला तरी काही हरकत नाहीये, चिरा पडला तर उलट छानच आहे, कारण की आपल्याला बिस्किट आतून छान होणार। एक तुमच्याकडे चाकू जे असेल ते सुरी असेल त्याच्याने छान असं आपल्याला मध्यपर्यंत लाईन मारून घ्यायची, म्हणजे छान असं आपल्या बिस्किटाला डिझाईन तयार होते। तर असेच आपण सगळे बिस्किट तयार करून घेऊया। बिस्किट पूर्णपणे झालेले आहे, आपण लगेचच तेल गरम करायला ठेवलेले आहे, तळून घेऊया। इथं आपण तेल गरम करून घेतलेले आहे, मंद आचेवरच तळायचे, जास्त आपल्याला तेल कडक करायचं नाही। तर आपण बिस्किट घालून घेऊया। ज्यावेळेस आपण चाकूनी चमच्यानी अशा लाईनी मारतो त्यावेळेस आपल्याला खालपर्यंत जायला नकोय। तर इथं एक बाजू आपल्याला झालेली आहे, उलटी पालटी करून घेऊया बिस्किट। इथे आपले बिस्किट छान असे तळून झालेले, काढून घेऊया। सर्व बिस्किट आपण असेच तळून घेऊया। तर डिझाईन बघा किती छान अशी मस्त दिसते। इथे आपले सगळे बिस्किट तळून झालेले, तर बिस्किट बघा किती छान असे मस्त झालेले आहे, एकच नंबर असे बिस्किट तयार आहेत।
रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर बिस्किट बघा किती छान असं मस्त झालेलं आहे, तर तुटायला पण आतून सुद्धा एकच नंबर असं बिस्किट तयार झालेलं आहे। रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा आणि बिस्किट करून बघा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि खुश राहा। अशी बिस्किट घरच्या घरी पौष्टिक बिस्किट करून बघा। तर धन्यवाद।